नमस्कार, मैं सुनील कुमार। आप देख रहे बिंदास टीवी न्यूज। शिवराय मित्र मंडल द्वारा भिवंडी पद्मानगर में बीते 3 वर्षों से छत्रपति शिवाजी महाराज जी का जन्मोत्सव बड़े ही धूमधाम से मनाते आ रहे हैं। इस वर्ष रायगढ़ किले की झांकी बनाई गई। झांकी को अद्भुत रूप से सजाया गया, जिसके दर्शन के लिए काफ़ी तादाद में लोग उपस्थित हुए। इस वर्ष शिवराय मित्र मंडल द्वारा लकी ड्रा द्वारा महिलाओं को साड़ी वितरण किया गया। वहीं पर छोटे छोटे बच्चों ने छत्रपति शिवाजी की झांकी का प्रदर्शन भी दिखाया। शिवराय मित्र मंडल के अध्यक्ष नितिन राउत व उनकी टीम द्वारा आए हुए मान्यवरों का स्वागत और सत्कार किया। इस कार्यक्रम का शुभारंभ व दीप प्रज्वलित कर भिवंडी आरपीआई के अध्यक्ष महेंद्र गायकवाड़ के हाथों किया गया। आए हुए अतिथि के रूप में आमदार महेश चौगले, पूर्व नगर सेवक संतोष शेट्टी, शिवसेना थाने जिला प्रमुख सुभाष माने, शिवराय मित्र मंडल के अध्यक्ष नितिन रावत व सभी पदाधिकारी और सदस्य रहे उपस्थित। आइए देखते हैं वहां का एक दृश्य। यदि हमारे चैनल पर नए हैं तो लाइक, शेयर और सब्सक्राइब करें। धन्यवाद। मीत चौगुले यांच्या शुभ हस्ते सुभाषजी माने साहेबांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। आदरणीय सुभाषजी माने साहेबांचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत। पवार साहेबांचा सुद्धा आहे। मनोज जी ज्ञानेश्वर जी मात्र करत आहोत। शिवाजी महाराज की जय भवानी। शिवराय मित्र मंडळ पद्मानगर, नितिन राऊत, ज्ञानेश्वर आणि त्यांचे सर्व सहकारी। खरं तर अण्णा पद्मानगरमध्ये अण्णा कुठे पद्मानगरमध्ये शिवजयंती पूर्वी एवढी वाटत नव्हती, पण किरण राऊत आणि ते नितिन राऊत आणि त्याच्या टीमचं खरोखर धन्यवाद। गेले 4 वर्षापासून सुरुवात केली आणि वर्षानुवर्ष हा कार्यक्रम फार जोरात चाललेला आहे। आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझे नाव सिद्धी अनिल चामलवार। आज मी तुम्हाला शिवरायांबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे। आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शुभांचा दरारा, असा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। 19 फेब्रुवारी 1630 या सैनिकांच्या दिनी शिवनेरी व तोफांचा कडकडाट झाला। सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमानात आनंदाची उधळण झाली। या थोर दिनी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजींचा जन्म झाला। सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला।
भगवा दिव्या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरण्याची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती. ओम बोलण्याने मनाला शांती भेटते. साई बोलण्याने मनाला शक्ती भेटते. राम बोलण्याने पाप मुक्ती होते. आणि जय शिवराय बोलण्याने आम्हाला 100 वाघाची ताकद भेटते. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर असे असावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. शब्दही पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती. शब्दही पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती. शोभूनी दिसे राजा जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. लाखात नाही तर जगात एक होता. जगदंब जगदंब ना चिंता ना भीती, ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिन्न लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. वाघाला एकटा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. त्याचं नाव छत्रपती शिवाजी. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशातला रंग समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशातला रंग समजला नसता. आणि जर छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले नसते तर खरंच या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी जय. भवानी हर 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 हर. आज हर साल की तरह शिव जयंती महोत्सव उत्तर छत्रपति शिवाजी महाराज इनकी जयंती शिवराज मित्र मंडल पद्मानगर, नितिन राउत, वार कंपनी और पूरा टीम, जैसे मानस आपने बोला कि सही में हर साल आप लोग बढ़ते जा रहे हो और मैं हर साल बोलता हूँ आप लोग बढ़ते जाओ। और बहुत अच्छा लगा कि छत्रपति महाराज जी का जो मेरी बेटी ने भी उल्लेख किया, उनके अच्छे गीत से एक रोंगटे खड़े होते। और नितिन राउत, उनकी पूरी टीम, इनको मैं यही कहूँगा कि महात्मा बहुत आए, लेकिन आज भी छत्रपति जी का नाम लेगा तो छाती सामने ऑटोमेटिक आता है। तो इसी छत्रपति महाराज जी के बारे में अपने बच्चे तक पहुँचना चाहिए। ये काम आपने जो शुरू किया है, अगले बार और इससे बढ़ के करना। छत्रपति की ताकत, उनका आशीर्वाद लेके पूरा देश आगे जा रहा है। उनके विचार से हम सब महाराष्ट्र का जो सरकार है और महाराष्ट्र का जो है, महाराष्ट्र बहुत बड़ा था, छत्रपति शिवाजी महाराज ने जो नियम माना उसको नियम पे ही सब कुछ चले। बाबा अंबेडकर जी ने एक संविधान बना, महाराज जी का शक्ति उनका संविधान है, लेके सब चल रहे। मैं फिर से यहाँ पे इतने सब लोग बैठे, मेरे बहन भाई लोग, आज शादी बांटा गया, हमारे महेंद्र जी गायकवाड़ यहाँ बैठे, अमदार जी महेश शुक्ला आके गए। तो मैं एक ही बोलूँगा कि इतना अच्छा ये सब काम कर रहे हैं, इनके लिए जोरदार ताली बजाओ। और मैं भारत माता की जय बोलूँगा। गढ़ में आवाज आना चाहिए, गढ़ में छत्रपति शिवाजी महाराज का गढ़ तक आवाज आना चाहिए और छत्रपति महाराज बोलना चाहिए ये बच्चे कौन है शिवराम मंडल जो इतना अच्छा काम कर रहे हैं। आवाज दोगे?
जोर से दोनों हाथों पकड़ के महाराज उठना चाहिए, बोलना चाहिए कौन है राउत कंपनी और शिवराज मंडल जो बहुत अच्छा काम कर रहे हैं। ठीक है, जोर से भारत माता की। भिवंडी शहरात मोठ्या उत्साहात आनंद उत्सव आहे। दरवर्षी गेली 3 वर्ष आम्ही शिवराय मित्रमंडळाच्या वतीने आमचे अध्यक्ष नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी गेली 3 वर्ष व्यवस्थितरित्या आणि मोठ्या हर्ष उल्हासात शिवजयंती उत्सव साजरा करत आहोत। आपलं परिचय? मी मंडळाचा सदस्य ज्ञानेश्वर चिंतेवार। तर जे साजरा केलं जातं हे कोणत्या प्रकारे साजरा केलं जातं? सांस्कृतिक पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने आम्ही या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरा करत आहोत आणि समस्त भिवंडीकरांना शिवराय मित्रमंडळाच्या वतीने आम्ही शिवजयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आणि भिवंडीत मोठ्या उत्साहात तुम्ही शिवजयंती साजरी करा अशी शुभेच्छा देतो। तर अजून कोणत्या प्रकारे कार्यक्रम वगैरे आहेत? आम्ही रक्तदान शिबिर राबवतो आणि अनेक गरजू लोकांना शिवराय मित्रमंडळाच्या वतीने आम्ही प्रत्येक वेळेस काही ना काही उपक्रम राबवत असतो। यावर्षी सुद्धा आम्ही नितीन राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त 1 एप्रिल रोजी शाळेच्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी वस्तूचं वाटप करणार आहोत विद्यार्थ्यांना। आज इथं मंचावर काय अजून प्रोग्राम करण्यात आला? मंचावर सांस्कृतिक कला, डान्स अकॅडमी व महिलांसाठी लकी ड्रॉ या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आम्ही आतापर्यंत 21 महिलांना साडी वाटप केलेलं आहे। अजून 21 महिलांसाठी लकी ड्रॉची योजना आम्ही राबवलेली आहे आणि धनश्री साडी सेंटरचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन। आज सर्वप्रथम भिवंडीच्या सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज गेल्या 3 वर्षापासून या पद्मानगरमध्ये शिवराय मित्रमंडळचे अध्यक्ष व शिवराय मित्रमंडळ एकदम जोमाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरा करत असतात आणि दरवर्षी कोणत्या न कोणत्या नवीन संकल्पनाने ते लोक या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत असतात। आणि आज या ठिकाणी आपण बघितलं मोठ्या संख्येने महिलांसाठी या ठिकाणी लकी ड्रॉचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला। जवळजवळ 40 ते 45 50 महिलांना या ठिकाणी साडी वाटपचा कार्यक्रम करण्यात आला। लहान मुलांचं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि मी पहिल्याच वर्षी नितीनजी राऊत यांना शुभेच्छा दिल्या होत्या की शिवराय मित्रमंडळाच्या माध्यमातून नितीनजी राऊत यांनी जी सुरुवात केली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावांनी त्यांनी जो कार्यक्रम केला होता तेव्हाच मी त्यांना बोललो होतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही कार्यक्रम केलेला आहे, या कार्यक्रमाचं नाव पूर्ण भिवंडी शहरात गाजणार आहे आणि आवर्जून या ठिकाणी लोक आणि प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी इच्छुक असतात। आणि आपण बघितले असतील की सर्व पक्षाचे नेते या मंचावर उपस्थित राहून प्रथमच भिवंडीत एवढी मोठी पद्मानगरमध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा शिवराय मित्रमंडळाचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा छान कार्यक्रम या पद्मानगरमध्ये होईल आणि शिवराय मित्रमंडळाचं कौतुक हे पूर्ण भिवंडी शहर करेल। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। पिछले 3 साल से हमारा शिवराय मित्रमंडल, हमारा संस्थापक श्री नितिन राऊत जी ने हर बार पूरा पद्मानगर क्षेत्र में छत्रपति शिवाजी महाराज उनका इतिहास सभी लोग जानना चाहिए। हर घर में छत्रपति शिवाजी महाराजांची जन्म होने का ये अधिकार सबको है, लेकिन सब लोग छत्रपति शिवाजी महाराज जैसा बनना चाहिए। ये कोई बनाता नहीं, क्योंकि सब लोग बोलते हैं कि छत्रपति शिवाजी महाराज से, लेकिन कुत्ते घर पे कोई छत्रपति शिवाजी महाराज बनना नहीं देता, क्योंकि उससे अपने को ताकत मिलते है, समाज में एक उत्कर्ष और हिंदुत्व में जागृति करने के लिए, हम अपना पूरा भारत देश को बचाने के लिए, अपने हिंदू राष्ट्र को निर्माण करने के लिए और हिंदू को बचाने के लिए एक ताकत, एक जोश दिया है। उस जोश को अभी तक उसको जिंदा रखने के लिए आज हमारे शिवराय मित्र मंडल के माध्यम से पिछले 3 साल पूरा भारत देश में, पूरा भिवंडी में हर नागरिक को मैसेज ये पहुंचाना चाहता है कि आज अपना रायगढ़ किला है, किला के माध्यम से लोगों को एक ऐतिहासिक अपना चरित्र क्या है वो सब अपने को पहचान में आ जाती है। ये पहचान की छायाचित्र है, इसको नजर में रखते हुए लोग जागृति होना चाहिए और लोगों में ताकत, उत्कर्ष,
सब बढ़ना चाहिए। इसके लिए हम शिवराय मित्र मंडल के माध्यम से हर साल यही मैसेज देते रहेंगे। इसके लिए हमारा पूरा टीम शिवराय मित्र मंडल के माध्यम से मैं सभी लोग को आभार और धन्यवाद कहना चाहता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र।